नमस्कार. आता आपण आहोत आलास जिल्हा परिषद मतदारसंघात. शिरोळ तालुक्यामधील सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं लक्ष लागून राहिलेला आलास जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिरोळ तालुक्यातील एकमेव मतदारसंघ आहे जो ओपन मतदारसंघ म्हणून या ठिकाणी आरक्षित झालेला आहे. या ठिकाणी अ, अ, आता सध्याचे जे शिरोळ तालुक्याचे आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शाहू आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापित लोकांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. गणपतराव पाटलांच्या माध्यमातून याच एकाच गावातील दोन दोन उमेदवार या ठिकाणी या मतदारसंघात आलेले आहेत. पण शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी षटकार मारलेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये कोणाच्या मनात देखील नव्हतं अशा पद्धतीचा एक नौखा उमेदवार म्हणजे प्रशांत शाफुरे हा जो उमेदवार आहे तो युवकांच्या मनातील चाळीत आहे. कारण हा जो उमेदवार आहे कधीच या उमेदवारानं राजकारण म्हणून कधी हा व्यक्ती पुढे आलेला नाही. या राजकारणाची सुरुवात श्री गणेशच्या या जिल्हा परिषदच्या मतदारसंघातून तो करत आहे. आणि प्रशांतनं हाक मारला की या ठिकाणी हजारो युवक या ठिकाणी गोळा होतात ते आपण शिरोळ तालुक्यामध्ये यापूर्वी अनुभवलेला आहे. या प्रशांत शाफुरेला तिकीट दिल्यानंतर खरं म्हणजे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. कारण प्रशांत शाफुरे पुढे जाणार अशा पद्धतीने त्याच्या मनात एक धास्ती निर्माण झाल्या. आणि प्रशांत शाफुरेने ज्या वेळेला उमेदवारी मिळायची होती त्या पूर्वीपासून या मतदारसंघात निवडणूक लढवणार अशा पद्धतीने त्याने पवित्रा घेतला होता. आणि मतदारसंघाच्या सगळ्याच गावामध्ये जाऊन प्रशांत शाफुरेंनी मी निवडणूक लढवणार आहे आणि मला तुम्ही निवडून द्या अशा पद्धतीची हाक या मतदारांना दिली होती. पण नाईलाजानं प्रशांतला उमेदवारी काही लोकांनी त्यांच्या जवळच्या पक्षातल्या नेत्यांनी डावलली. पण भारतीय जनता पार्टीने हा हिरा उचलला आणि भारतीय जनता पार्टीचा शिरोळ तालुक्यातील हा एकमेव हिरा असा आहे की तो आता जिल्हा परिषदमध्ये निवडून जाण्याच्या तयारीत आहे. आता या ठिकाणी आपल्यासोबत आता हा सध्या औरवाडमध्ये त्यांची प्रचाराची आता यंत्रणा सुरू झालेली आणि औरवाडमधील प्रत्येक घराघरामध्ये प्रशांत शाफुरे यांनी जाऊन प्रचार केला आहे. या ठिकाणी आपल्यासोबतच प्रशांत शाफुरे. नमस्कार प्रशांतजी. नमस्ते. आपण निवडणूक लढवत आहे. यापूर्वी तुम्ही निवडणुकीत किंवा राजकारणामध्ये कधी सक्रिय झाला नव्हता आणि आता तुम्हाला निवडणूक लढवावी असं का वाटलं? मी यापूर्वी समाजकारणच केलेलं आहे. युवकांच्या आग्रहास्तव युवा पिढीने मला आता सध्या युवा पिढीनेच उचलून धरलेला आहे आणि युवकांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक लढवत आहे. युवकांच्या आग्रहासाठी निवडणूक लढवत आहे. या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत आहे. भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवार दिली. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी यापूर्वी तुम्ही कधी काम केला नाही, दुसऱ्या पक्षाचं काम केला. पण दुसऱ्या पक्षाने तुम्हाला डावललं आणि भारतीय जनता पार्टीने तुम्हाला सावरलं. आज तुम्हाला काय वाटते भारतीय जनता पार्टी? मी कोणावर टीका करणार नाही. मी विकास कामाच्या माध्यमातून येणाऱ्या कन्यागताच्या माध्यमातून विकास काम करून दाखवणार याच्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. यापूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या विभागामध्ये काय कामं केली होती काय? कामं केली असते तर आता मी फिरत आहे. जनतेनं मला विविध कामं सांगितले नसते. मी याच्यापूर्वी पण सांगितलंय मी टीका करणार नाही. कामाच्या माध्यमातूनच मी दाखवणार सगळं. या ठिकाणी प्रशांतने सांगितलं की मी टीका करणार आहे, मी कुठल्याही प्रकारचा राजकीय नाही आहे, मी सामाजिक काम करणार सामाजिक कार्यकर्ता आहे. मला काय या ठिकाणी विकास कामं करायचे म्हणून मी निवडणूक लढवतोय. याच आपल्या आलास पंचायत समितीच्या माध्यमातून श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे एक तरुण युवक कार्यकर्ते आणि श्री क्षेत्र नरसिंहवाडीच्या दत्तभूमीमध्ये ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंचची भूमिका बजावलेले गुरुदास खोसरे या ठिकाणी आहेत. गुरुदास खोसरेला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पंचायत समितीच्या माध्यमातून उमेदवारी दिली आणि या ठिकाणी या दोन युवकांची या ठिकाणी जोडी या भारतीय जनता पार्टीने लावली आणि हे दोन युवक सध्या जोरदार पळत आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत गुरु खोसरे. नमस्ते गुरु. नमस्कार. आपल्याला या पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे, तुम्हाला काय वाटतंय? खूप चांगला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. तरुणांची मोठी ताकद ही आमच्या पाठीमागे उभी आहे आणि त्याच्या जीवावर आम्ही निवडणूक जिंकणार. उमेदवारी अर्ज भरायचे शेवटच्या दिवशी तुमची उमेदवारी फायनल झाली. त्याच्या अगोदरपासून तुम्ही उमेदवार म्हणून कधी नाव नव्हतं. शेवटच्या दिवशी तुमची उमेदवारी फायनल झाली आणि मग त्यावेळेला तुमचं काय रिॲक्शन होतं? जेव्हा पक्षाने ठरवलं की तरुण आणि तडफदार अशा युवकांच्या साथीनं आपण कमळ पुढे न्यायचं आहे अशा प्रकारची भूमिका ज्या वेळेला घेतली त्यावेळेला निश्चितच मला 10-3चं बळ आलं आणि ज्येष्ठांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनीच मला या निवडणुकीमध्ये पुढे यावं यासाठी मदत केली. या ठिकाणी ज्येष्ठांनी मदत केली आणि ज्येष्ठांच्या आग्रहाखातीर उमेदवार निवडणूक. या ठिकाणी आणखीन एक आपले सगळे उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तयारी केलेली. पण मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मग त्यांनी त्यावेळेला विचार केला की आपण काय करायचं आणि या मतदारसंघातून त्यांनी माघार घेऊन
प्रशांत शाफुरेला त्यांनी पाठिंबा दिला. असे राजू रावण म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचं नाव आहे आणि राजू रावण गेल्या 6 महिन्यापासून या मतदारसंघात तयारी करत आहेत. मात्र त्यांना उमेदवार डावलली आणि त्यांनी शेवटी प्रशांत शाफुरे सारख्या तरुण आणि नवख्या आणि सामाजिक काम करणाऱ्या युवकाला या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी आपल्यासोबत आहे राजू रावण. नमस्कार रावण साहेब. नमस्कार. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, आता तुमची याबद्दलची भूमिका काय आहे? मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींचं हे आभार मानतो, कारण की मी 4 महिने झालं मी या आलास मतदारसंघाचा पूर्ण मला अभ्यास असल्यामुळं या विकासाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम मी या मतदारसंघात करणार होतं आणि अतिशय मला प्रतिसाद मिळत होता. रावणसाहेब तुम्ही राहा आणि प्रचार देखील तुम्हाला करायला लागणार नाही आणि तुमची उमेदवारी करा, तुमचा अनुभवाचा फायदा या मतदारसंघात होईल. आणि ही माझं पण इच्छा होती की कोल्हापूर जिल्ह्यातील एक मतदार हा आलास मतदारसंघ आपल्या वेगळ्या प्रकारे आम्हाला हे करायचं होतं आणि दाखवायचं होतं. परंतु या ठिकाणी या ठिकाणी मला तिकीट न मिळाल्यामुळं मी सगळ्यांचा विचार घेऊन या ठिकाणी बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी आणि बहुजन समाजाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी मला निर्णय घ्यावा लागला आणि या ठिकाणी मी प्रशांत शाफुरे यांना मी पाठिंबा दिलेला आहे. खास करून मी आमदार साहेबांच्या मी खरोखरच मी प्रेमात पडलेलो होतो, परंतु मला त्यांनी न्याय दिलेला नाही. असून ते ठीक आहे, आमदारकीच्या वेळा आमदार बघू आपण, परंतु ह्या वेळा आम्ही ह्या प्रशांत शाफुरेला गुलाल लावूनच त्यांचं आम्ही दर्शन घेऊ, एवढं मी हे करतो काम. या ठिकाणी रावण साहेबांनी सांगितले की आमदार साहेबांच्या आम्ही प्रेमात पडलो होतो, पण आमदार साहेबांनी त्यांचा प्रेमभंग केला आणि त्या ठिकाणी त्यांनी माघार घेऊन प्रशांत शाफुरेंना पाठिंबा दिला. रावण साहेब, तुम्ही जी तयारी केला होता, तुमची जी यंत्रणा होती, ती यंत्रणा आता प्रशांत शाफुरे सोबत राहणार काय? 100% 110% आम्ही प्रशांत शाफुरेच्या मागे लावलेले आहे आणि प्रचार घर तर घर मी प्रशांत शाफुरेपेक्षा मी पुढे आहे आणि अतिशय मीच उमेदवार म्हणून मी प्रचार या ठिकाणी या प्रचारात मी भाग घेतलेला आहे. धन्यवाद. मीच उमेदवार म्हणून या ठिकाणी रावण साहेबांनी भूमिका घेतली आहे. याचा अर्थ प्रशांत शाफुरे या ठिकाणी आता पुढे जाणार आहेत आणि प्रशांत शाफुरे भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी फुलवतील असे या ठिकाणी मतदारांना वाटतंय. भारतीय जनता पार्टीचं राज्यात देशात सत्ता आहे, ती आता आमच्या गावात देखील सत्ता या ठिकाणी मतदारसंघात आली पाहिजे. यासाठी प्रशांत शाफुरे आणि त्यांचे कार्यकर्ते, गुरु खोसरे त्यांचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे जुने नवे निष्ठावंत सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी अगदी जोमाने या ठिकाणी कामाला लागल्यात आणि भारतीय जनता पार्टीचं पहिलं कमळ चिन्ह या आलास मतदारसंघातून फुलेल आणि जिल्हा परिषदच्या सभागृहात या ठिकाणी कमळ चिन्ह जाईल. पंचायत समितीच्या सभागृहात या ठिकाणी कमळ चिन्ह पोहोचेल असा विश्वास येथील मतदारांनी व्यक्त केला. मराठी एस न्यूजसाठी औरवाडून संदीप आरसूसह रितेश कुर्णे.